नागपंचमी हा हिंदू धर्मातला एक महत्त्वाचा सण आहे जो नागदेवतेची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो। हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला म्हणजेच श्रावण महिन्यातील 5व्या दिवशी साजरा केला जातो। नमस्कार, मी प्रियंका सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत। नागपंचमी माणसाला धर्म, संस्कृती आणि निसर्गाला जोडणारा सण आहे। या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते, त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते। साप हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून उपयोगी प्राणी मानले जातात, कारण ते उंदरांपासून पिकांचं रक्षण करतात। त्यामुळे त्यांचा सन्मान म्हणून नागपंचमी साजरी केली जाते। या दिवशी लोक घराच्या दारांवर नागाची चित्र काढतात किंवा नागदेवतेची चित्र खरेदी करून त्यांची पूजा करतात। दूध, फळं, फुलं हे अर्पण केले जातात। तर महाभारत आणि स्कंद पुराणामध्ये नागपंचमीचा उल्लेख केलाय। विशेषतः अस्तिक मुनींनी जनमेजयाच्या सर्पयज्ञात नागांची रक्षा केली। याची पार्श्वभूमी या सणाशी जोडली जाते। आता कथा अशी आहे की राजा जनमेजयाने आपल्या वडिलांचा राजा परीक्षित यांचा नागाच्या विषामुळे मृत्यू झाल्यामुळे बदला घेण्यासाठी एक मोठा सर्पयज्ञ सुरू केला। या यज्ञात सगळ्या सापांना होमकुंडात आहूत केलं जात होतं। तेव्हा अस्तिक मुनी, जे एक ब्राह्मण आणि नागमाता मनसा देवीचे पुत्र होते, त्यांनी नाग जातीचे रक्षण करण्यासाठी जनमेजयाच्या यज्ञात हस्तक्षेप केला। त्यांच्या बुद्धीने आणि वाणीच्या सामर्थ्याने राजा जनमेजयाला यज्ञ थांबवायला भाग पाडलं। त्यामुळे बरेच सर्प वाचले। आता ही घटना नागपंचमीच्या दिवशीच घडल्याचं मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी नागांची पूजा केली जाते। स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही करतात। महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर भारतातील काही भागांमध्ये हा सण विशेष उत्साहाने साजरा केला जातो। नागपंचमी हा सण केवळ धार्मिक नसून निसर्ग रक्षणाचा संदेश देणारा आणि मानव प्रकृती यांचं दृढ नातं निर्माण करणारा आहे। धार्मिक श्रद्धा एकीकडे असली तरी यामागे काही वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहेत। श्रावण महिन्यात पावसाळा असतो, शेती, नद्या, नाले यामध्ये पाणी साचल्याने साप आपली वस्ती सोडून मानवी वस्तीकडे येतात। लोकांमध्ये सापांबाबत भीती न राहता जागरूकता निर्माण व्हावी म्हणून नागपंचमीच्या दिवशी त्यांना पूजलं जातं। सर्प हे अन्न साखळीतले महत्त्वाचे घटक आहेत, त्यामुळे सापांचं संरक्षण म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण। या दिवशी विविध जातींचे साप, विषारी आणि अविषारी साप यांची माहितीही दिली जाते। यामुळे अंधश्रद्धा कमी होण्यासाठी मदत होते। पावसाळ्यात सर्पदंशांची शक्यता वाढते। नागपंचमीच्या दिवशी सर्पदंशांच्या प्रतिबंधासाठी आणि उपचारांबाबत जनजागृती होते। लोकगीतं, पोवाडे याद्वारे सर्पांविषयी माहिती दिली जाते, ज्यामुळे पुढच्या पिढ्यांमध्ये नैसर्गिक ज्ञान प्रसारित होतं। नागपंचमी सण म्हणजे सर्पांबद्दल आदर, पर्यावरण संतुलन, जागरूकता आणि त्यांच्या संवर्धनाचा संदेश। ही धार्मिक परंपरा आणि विज्ञान यांचा सुंदर समन्वय। आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।